नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। ठक्कर बाजार येथे इसमास पेट्रोल ओतून जाणाऱ्या आरोपितास तात्काळ केले जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी। दिनांक 21 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार बस स्टँड येथील सुलभ शौचालयाचे कामकाज पाहणारा इसम नामे विजय इलमचंद गेहलोत व तेथील परिसरात राहणारा इसम शुभम जगताप यांच्यात झालेल्या किरकोळ वादावरून शुभम जगताप याने विजय गेहलोत याच्या अंगावर पेट्रोलची पिशवी फेकून हॅपी होली म्हणत लायटरच्या सहाय्याने आग पेटून विजय गेहलोत यास गंभीर जखमी केले होते। त्यावरून या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। गुन्हे शाखा क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार प्रदीप मजदेव, पोलीस हवालदार संदीप भांड यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पहिचे आरोपी शुभम जगताप हा गोल्ड क्लब मैदान परिसरात फिरते अशी माहिती मिळाल्याने सदरच्या बातमीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर परिसरात पथकाने सापळा रचून शुभम सतीश जगताप वर्ष 22 राहणार आकी आखाडा नाक चौक पंचवटी नाशिक सध्या राहणार ठक्कर बाजार यास ताब्यात घेतले। गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सांगितले की मी सुलभ शौचालयाच्या बाजूला असणाऱ्या मीटर बॉक्सच्या रूम मध्ये राहत होतो। तेथे काही दिवसांपासून मला विजय गेहलोत हा जाणून बुजून चेष्टा मस्करी करून काही एक कारण असताना मारहाण करीत होता व मला त्या ठिकाणी राहण्यास मज्जाव करून हाकलून देत होता। त्या त्रासाला कंटाळून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। नमूद आरोपितास पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले। सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत पच्छाव, संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप मजदे, संदीप भांड, प्रशांत मरकड, नाजिम खान पठाण, विशाल काठे, पोलीस नाईक विशाल देवरे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांनी केली। महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।